महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळंच अगम्य घडतंय आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे। अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार अचानक आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले। खर तर राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहायला गेलं तर या दोन नेत्यांचा तसा आजपर्यंत काही फारसा संबंध आलेला नाही, पण मग असं नेमकं काय घडलं की पार्थ पवारांनी इतक्या तातडीनं राज ठाकरेंचं शिवतीर्थ गाठलं? अजितदादांचं अकाली अपघाती निधन, त्याभोवती फिरणारं राजकारण आणि दादांच्या राष्ट्रवादीवर विविध पद्धतीनं आलेली संकट, यापैकी नेमका कोणता विषय आज या भेटीमध्ये चर्चेला आला असू शकतो, हेच सगळं आता आपल्याला पाहावं लागणार आहे। आता तब्बल 1.5 तास चाललेल्या या भेटीमध्ये नेमकं असं काय घडलेलं असू शकतो याचाच आपल्याला थोडासा अंदाज घ्यायचा आहे आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्यावर बोलणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते आणि खासदार पार्थ पवारांनी आज अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। सुमारे 1.5 तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच तर्कवितर्कांना आता उधाण आलंय। पार्थ पवार आज सकाळी साधारणतः 11:15च्या सुमारास राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले। मुख्य म्हणजे तब्बल 1 ते 1.5 तास ही भेट चालली आणि ही भेट झाल्यानंतर पार्थ पवार जेव्हा खाली आले शिवतीर्थाच्या, तेव्हा प्रसार माध्यमांशी त्यांनी याबद्दल कुठलंही बोलणं टाळलेलं आहे। म्हणजे भेटीचं कारण काय होतं किंवा ते काय निमित्तानं आले होते असं काहीही पार्थ पवारांनी सांगितलं नाही, ते माध्यमांशी बोललेलेच नाहीत। त्यामुळे या भेटीचा अधिकृत तपशील अद्यापपर्यंत समोर आलेला नाहीये। मात्र माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्माण झालेली जी काही राजकीय स्थिती आहे त्याबद्दल आणि त्याभोवती जे काही संशयाचं धुकं सध्या पसरलंय, जे काही राष्ट्रवादीमध्ये एकंदरच राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय, याच पार्श्वभूमीवर कदाचित ही भेट असावी असं म्हटलं जात आहे। आता तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अजित पवारांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी असं जे आपलं म्हणणं आहे किंवा अशी जी आपली मागणी आहे ती राज ठाकरेंपुढे मांडलेली होती। रोहित पवार हे अजितदादांना न्याय मिळावा आणि त्यांच्या अपघाती मृत्यूमागे नेमकं कोण आहे या बाबतची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत। विविध पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अगदी मुंबईत आणि दिल्लीत सुद्धा त्यांनी या गोष्टीला आपण म्हणूया ऐरणीवर आणण्याचा काम केलेलं आहे किंवा हा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्राला लक्षात देण्याचा, देशाला लक्षात आणून देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे आणि न्याय मागण्याचा प्रयत्न केलाय। पण या सगळ्या लढाईमध्ये रोहित पवार हे प्रामुख्याने या सगळ्यामध्ये दिसत होते आणि अजित पवारांच्या गटातील काही नेते मंडळी सुद्धा आहेत। पण मग ही लढाई जेव्हा त्यांची ऐन रंगात होती तेव्हाच एकदा जाऊन त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। राज ठाकरेंनीही या सगळ्या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह त्यावेळी उपस्थित केलेलं पाहायला मिळत होतं। राज ठाकरेंनी एका अर्थी रोहित पवारांनाच समर्थन देणारी एक प्रकारची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं त्यांची ही सगळी चर्चा झाल्यानंतर। त्यामुळे या मुद्द्यावर आपल्या कुटुंबाची भूमिका काय आहे हे सांगण्यासाठी पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीसाठी आज गेले का, असाही एक प्रश्न निर्माण होतो। बघा, पार्थ पवारांनी खरं पाहायला गेलं तर आतापर्यंत अजितदादांच्या अपघाताविषयी कुठल्याही पद्धतीची शंका उपस्थित करणारी किंवा चौकशीची मागणी करणारी कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये। जय पवार हे त्या बाबतीत ऍटलिस्ट सोशल मीडियावर तरी मागणी करताना दिसले होते आणि जय पवार हे एक पत्रकार परिषद पण घेणार होते जी अजूनही झालेली नाहीये, ती पोस्टपोनच होतीये। पण जय पवारांनी तरी किमान याविषयी एक प्रकारची भूमिका घेतली होती याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी, किंवा सुनेत्रा पवारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे एक निवेदन केलं होतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी लावण्यासाठीचं। त्यामुळे सुनेत्रा पवार आणि जय पवार हे या बाबतीमध्ये काहीसे ऍक्टिव्ह दिसले सुद्धा, पण पार्थ पवारांनी कुठलीही आपली भूमिका ही आतापर्यंत सांगितली नाही। त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे अद्यापपर्यंत कळूच शकलेलं नाहीये। त्यामुळे त्यावर सुद्धा काही चर्चा झाली असू शकते का या राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये, असं सुद्धा आता म्हटलं जात आहे। शिवाय अजितदादांच्या अपघाताविषयी निर्माण झालेला जो काही वाद आहे त्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आतापर्यंत रोहित पवारांच्या एकंदरीत भूमिकेला पाठिंबा दिलाय। दादांच्या पक्षाचा नवा अध्यक्ष ठरवण्याची जेव्हा वेळ होती आणि त्या संदर्भातल्या जेव्हा चर्चा सुरू होत्या तेव्हा एक सणसणाटी अशी पोस्ट राज ठाकरेंनी केली ज्याचा इफेक्ट मोठा होता।
राष्ट्रवादी सारख्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा एक वेळ पाटील असावा पण पटेल नको, अशी स्पष्ट भूमिका, परखड भूमिका राज ठाकरेंनी आपल्या पोस्ट मधून मांडली होती. हे महाराष्ट्रात प्रकरण राज ठाकरेंच्या पोस्ट नंतर जास्त गाजलं, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचं. पुढे पक्षाकडून सुद्धा अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड झाली आणि पटेलांना सुद्धा या सगळ्या चर्चांवरती स्पष्टीकरण द्यावं लागलं. आता तुम्ही म्हणाल की हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मुद्दा आहे. हो, तो राष्ट्रवादीचा अंतर्गतच मुद्दा आहे, पण राज ठाकरेंच्या भूमिकेचा महाराष्ट्रामध्ये इम्पॅक्ट पडतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि राज ठाकरेंच्या त्या भूमिकेनं एक प्रकारचा दबाव निश्चित आणला राष्ट्रवादीवर आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर, ज्यामुळे एक्सप्लेनेशन्स द्यावी लागली आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घ्यावा लागला तातडीनं. त्यामुळे कदाचित यासाठीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असू शकते, असं सुद्धा म्हटलं जाते. आता बघा, अर्थात हे सगळे अंदाज आहेत आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत, कारण की मूळ भेटीचं कारण समजलेलं नाहीये. दोन नेत्यांपैकी कुणीही एक जेव्हा याबद्दल काही जाहीरपणे बोलेल तेव्हाच याचं अधिकृत कारण आपल्याला समजू शकतं. पण अर्थातच ही भेट अगदी अचानक झालेली आहे आणि त्यामुळे या भेटी मागे नक्कीच महाराष्ट्रातील भविष्यातील काही राजकीय समीकरणांची सुद्धा चर्चा झालेली आहे का, या संदर्भातही आता बरंच बोललं जात आहे. अर्थात काय नेमकं समोर येते येत्या काही दिवसांमध्ये, काही तासांमध्ये, या भेटी संदर्भात काही स्पष्टीकरण, काही अधिकृत माहिती समोर येते का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या संदर्भातल्या बातम्या निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला राज ठाकरे आणि पार्थ पवारांच्या या अचानक झालेल्या 1.5 तास चाललेल्या बैठकीबद्दल काय वाटतं? तुमच्या मते या भेटीमागचं कारण नेमकं काय असू शकतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना, प्रतिक्रिया आणि अंदाज नक्की कळवा. व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.